सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सख्यांनो. आम्ही सिद्धलेखिका आयोजित नवरात्रोत्सव उत्सवामध्ये महाराष्ट्रात साहित्य, कला आणि इतर क्षेत्रातील दुर्गांच्या ओळखीने आपण हा उत्सव साजरा करत आहोत. काल आणि परवा विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध दुर्गांची ओळख गोंधळ, जागर यांनी फेसबुक आणि यूट्यूबच्या वॉल ओसंडून वाहत होत्या. आज सप्तमीच्या शुभ दिवशी ठाणे जिल्ह्यातर्फे अशाच एका दुर्गेची ओळख आपण करून घेणार आहोत. ओळख मला नाही वाटत त्यांची ओळख करून द्यायची काही गरज आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्राला त्या परिचित आहेतच. पण आज आपण ह्या दुर्गेला बोलतं करून तिचा संघर्ष, तिचा जीवन प्रवास, अडचणींवर मात करत स्वतःचं प्रसारमाध्यमं आणि साहित्य क्षेत्रात निर्माण केलेलं स्थान याविषयी जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या दुर्गा आहेत वासंतीताई वर्तक. नमस्कार सख्यांना. मूर्तिमंत सौंदर्य, साखर पेरलेली मधाळ वाणी आणि दशकानुदशके ज्यांनी आपल्याला सगळ्यांना आपल्या वाणीने आपलंसं केलंय अशा आम्ही सिद्ध लेखिकेच्या सल्लागार, वृत्तनिवेदिका, लेखिका, कलाकार आणि अभिवाचिका वासंतीताई वर्तक. ह्या नावाचा वेगळा परिचय करून देण्याची काही गरजच नाही आहे. तरीसुद्धा थोडक्यात सांगायचं झालं तर वृत्तनिवेदन, जाहिरात क्षेत्रात 35 वर्ष काम, आकाशवाणी, दूरदर्शन फिल्म डिव्हिजन, लोकसत्ता, मटा, प्रहार, सांजमध्ये संहिता लेखन, मराठी विज्ञान परिषदेची कार्यकर्ती, मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे, विश्वस्त आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यरत अशी आपण त्यांची ओळख करून घेऊ शकतो. जाणून घेऊया आपल्यासमोर फारसे न कधी उलगडलेले असे वासंतीताईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू. वासंतीताई, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायला आवडेल की आम्ही सिद्ध लेखिकेच्या सल्लागार ही खरं तर आपली जवळची ओळख आहे. आपल्याला आम्ही सिद्ध लेखिका संस्थेविषयी काय वाटतं, कारण ह्याच व्यासपीठावर आपण आजची मुलाखत सुरू करतोय. आम्ही सिद्ध लेखिकामुळे मला महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या जवळजवळ 3000 मैत्रिणी मिळाल्या. खरं तर मी सर्वदूर आधी पोचलेली आहे, सगळेजण मला ओळखतात, पण मी त्यांना ओळखायला लागले आणि आमची मैत्री झाली. ही माझी आम्ही सिद्ध लेखिकामुळे झालेली सगळ्यात मोठी कमाई. आता आपली ओळख मी सल्लागारपद स्वीकारल्यानंतर झाली, पण खरं सांगायचं तर आदरणीय मोहन कुलकर्णी यांच्या मनात जेव्हा ही कल्पना घोळत होती, म्हणजे संस्थेच्या जन्माच्या जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आधी, माझ्या घरात आपण आत्ता बसलोय ना इथे, याच टेबलवर बसून साबुदाण्याची खिचडी खाताना या संस्थेचा सरांच्या मनात जन्म झालेला आहे. आणि त्यातून आम्ही किती वेळा डिस्कशन केलं, ते बरेच वेळेला कराडून ठाण्याला आले. आणि जास्तीत जास्त सभासदत्व हवं असेल तर ऑनलाईन सदस्य करायला हवेत. मग ऑनलाईन तुम्हाला स्टेजसारखे कार्यक्रम करणं अवघड आहे, मग ऑनलाईन करण्यासाठी छोटं लिहायला पाहिजे, तसं लिहायला प्रवृत्त करायला पाहिजे. कुठलं त्याच्यासाठी मॉड्यूल करता येईल याच्यावर आमच्या अनेक चर्चा झाल्या. नेमकं झालं असं की जेव्हा त्यांना पुण्यात कोणीतरी जागा दिली आणि किंवा मुंबईत जागा दिली आणि संस्थेची निर्मिती झाली, त्या काळात मी ह्या कामामध्ये काही काळ 5-6 महिन्यासाठी मी नव्हते. अच्छा. मग संस्थेची वेगळ्या वाटांनी वाटचाल झाली. आणि आत्ता आपण जी संस्था बघतोय, अतिशय समर्थ आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेली, ते मात्र श्रेय पद्माताईंचं एकटीचं श्रेय आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा धागा पकडून एकेका धाग्याच्या आधारे अनेक जणींना विणून घेऊन त्यांनी आता हा आम्ही सिद्ध लेखिकाचा पट हा आपल्या समोर तयार केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचा आपण आढावा घेतो. त्यांच्या चुका असं मी म्हणत नाही, पण लेखन अधिक चमकदार, अधिक सकस करण्यासाठी आपण मदत करतो. आणि वर्षभर हे केल्यानंतर आता अनेक विद्वान लेखिका सुद्धा आपणहून आपल्या संस्थेकडे यायला लागलेल्या आहेत. ही आपल्यासाठी अतिशय मौलिक आनंदाची गोष्ट मला वाटते की सदस्य संख्या वाढण्याबरोबरच संस्थेची बौद्धिक उंची आणि विचारांची खोली वाढतीये. हे माझ्या मते आत्ता आपण योग्य मार्गाला लागलेलो आहेत. आणि 2 वर्षातली ही आपली प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी. मोहन सरांना तुम्ही ए मोहन म्हणून हाक मारायचा, एकेरी संबोधन. म्हणजे खरं तर आम्ही दोघं कुणीच नव्हतो. मी दूरदर्शनवर अगदी नवीन होते आणि तो एक तरुण पत्रकार होता. आणि तो सुद्धा तसं म्हटलं तर शहरी भागातला नव्हे.
असा बुजलेला असा मोहन मी बघितलेला आहे. तेच आणि ठकूबाई काकूबाई असं मला ज्या काळात म्हणायचे अच्छा. त्या काळातलं माझं वृत्त निवेदन त्यांनी पाहिलेलं आहे. ओके. पण पुढे कराड जिमखाना किंवा यशवंतराव चव्हाण केंद्र यांच्या माध्यमातून त्यांनी जे अनेक वैचारिक आणि सामाजिक उपक्रम राबवले त्या सगळ्याची मी नुसती साक्षी नाही तर मी त्याच्यात विणली गेलेली होते. अच्छा. आम्ही बरोबर पुष्कळ वर्ष काम केलं. त्यामुळे मोहनचं जाणं हे आपल्या संस्थेच्या दृष्टीने सगळ्यात वाईट गोष्ट झाली.